एक महत्त्वाची बातमी बघूया। कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं कळतंय। कृष्णराज थांबलेला आहे, पण तो थांबलेला नाहीये, तो छावा आहे। 2 पावलं पाठीमागे घेतले, तो मोठी झेपणार आहे। समजा तुमच्या आजोबांनी काढलेला एक कारखाना आहे। तुमचे दुसरे आजोबा सलग 18 वर्षे विधान परिषदेचे आमदार आहेत। तुमचे बाबा 2 वेळचे खासदार आहेत आणि तुमचे काका 2 वेळचे आमदार आहेत। एका जिल्ह्याचं राजकारण गेले 30 वर्ष तुमच्या घराण्याशिवाय पूर्णच होत नाही, तरीही तुम्हाला लॉन्चसाठी 2 वेळा थांबावं लागतं आणि लॉन्चच्या आधीच कमबॅक करावा लागतो। तर खरंच तुमचा संघर्ष मोठा आहे। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजकारणात 2 वेळा लॉन्च होता राहिलेल्या कृष्णराज महाडिक यांच्या कमबॅकची कहाणी। कोल्हापूरच्या आणि आसपासच्या जिल्ह्यात मातब्बर घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडिक कुटुंबातून येत असून देखील कृष्णराज महाडिक यांना राजकारणात लॉन्चच्या आधी कमबॅक का आणि कसा करावा लागला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। तर आधी आपल्याला महाडिक घराण्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल। कृष्णराज महाडिक यांचे आजोबा भीमराव दादा महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यात एक सहकारी कारखाना उभारला, तो म्हणजे भीमराव सहकारी कारखाना। भीमराव महाडिक यांचे बंधू म्हणजेच महादेवराव महाडिक हे कोल्हापूरच्या राजकारणातील बाप माणूस म्हणून ओळखले जातात। 25 वर्षे गोकुळवर एक हाती सत्ता, 20 वर्षे कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात, सलग 20 वर्षे जिल्हा परिषदेच्या सत्तेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलग 18 वर्षे विधान परिषदेचे आमदार। त्यानंतर येतात धनंजय महाडिक म्हणजेच कृष्णराज यांचे वडील। 2014च्या मोदी लाटेत देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे एक तरुण खासदार। 2022 मध्ये पुन्हा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले आणि आई अरुंधती महाडिक, कोल्हापूरच्या महिलांच्या चुलीपर्यंत पोहोचलेलं नाव, आपल्या सामाजिक कार्यातून असंख्य स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या। एवढं सगळं ऐकल्यावर वाटतं ना की कृष्णराज महाडिक भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष झाला म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही, बरोबर ना? पण खरा ट्विस्ट वेगळाच आहे। कृष्णराज महाडिक हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेसिंग प्लेअर आहे। त्याने भारतासाठी अनेक स्पर्धा जिंकल्या, मानाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गो कार्टिंग रेसमध्ये विजय मिळवला, तर जगातल्या अत्यंत स्पर्धात्मक अशा ओळखल्या जाणाऱ्या रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फिनालेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर 2019 मध्ये तो भारतात परत आला। भारतामध्ये आल्या त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याला आपल्या वडिलांचा पराभव पाहावा लागला। त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काका अमल महाडिक यांचा देखील पराभव पाहावा लागला। 24 वर्षे सत्ता असलेली गोकुळ देखील महाडिक कुटुंबाच्या हातून जाताना त्यांनी पाहिलं, मात्र तरी देखील आपल्या सामाजिक कार्यात तो सक्रिय राहिला। तो आवड म्हणून यूट्यूबवर ब्लॉगिंग करतो, तिथे त्याचे 7 लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। त्याने प्रत्येक वेळी यूट्यूबकडून मिळालेली कमाई गोरगरिबांना मदत म्हणून दिली आणि त्याचा कुठेही गाजावाजा केला नाही। कदाचित त्याचंच फळ म्हणून त्यांच्या वडिलांना जून 2022 मध्ये राज्यसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली। अगदी अतितटीच्या झालेल्या लढतीत अवघ्या काही मतांनी धनंजय महाडिक खासदार झाले। सर्वांना वाटलं आता कृष्णराजसाठी राजमार्ग तयार झाला, मात्र परिस्थिती आपण बाहेरून पाहतो तेवढी सोपी कधीच नसते। ऑगस्ट 2023च्या दरम्यान जेव्हा खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठित अशी धनंजय महाडिक युवा शक्तीची मानाची दहीहंडी होती, त्याच्या काही दिवस आधी कृष्णराज महाडिक यांचा एक रोड अपघात झाला। त्या अपघाताबद्दल अनेक वावड्या उठवण्यात आल्या, तरीही जखमी अवस्थेतील कृष्णराज आपल्या समर्थकांच्या खांद्यावरून कार्यक्रमस्थळी आला आणि दाखवून दिलं की येतो लंबी रेस का घोडा आहे। 2022 पासून ते कोल्हापूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात सक्रिय होते। त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये शहरातील विकास कामांसाठी 25 कोटींचा निधी तत्कालीन सरकारकडून आणला आणि विधानसभेसाठी आपली दावेदारी भक्कम केली। सर्वांना खात्री होती कोल्हापुरातील 2 मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात कृष्णराज महाडिक हे महायुतीचे उमेदवार असतील, मात्र तेव्हा त्यांचा राजकारणात प्रवेश होता राहिला। त्याचं झालं असं की शहराजवळील कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून त्यांचे काका अमल महाडिक यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली, तर कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे कृष्णराज महाडिक त्या निवडणुकीत फक्त स्टार प्रचारक म्हणूनच उरले। कृष्णराज महाडिक यांचा पहिला आणि खरा दावा उत्तर विधानसभा मतदारसंघात होता आणि आज देखील ते या मतदारसंघात सर्वाधिक लक्ष देत असताना आपण पाहू शकतो। त्या राहिलेल्या लॉन्च नंतर पुन्हा एकदा 1 वर्षाने राज्यात महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या।
विधानसभा निवडणुकानंतर देखील कृष्णराज महाडिक शहरातील अनेक समस्यांवर काम करत राहिले. कचऱ्याचा प्रश्न, रस्त्यांची समस्या, रोजगाराचा प्रश्न आणि महत्त्वाचं म्हणजे शहरातील पाण्याचा प्रश्न. त्यांची समस्यांची जाण आणि काम करण्याची पद्धत पाहून कार्यकर्त्यांनी त्यांना कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी घेण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार त्यांनी अर्ज देखील भरला. मात्र त्यानंतर पक्षाने आदेश काढला की घराणेशाहीतून आलेले उमेदवार नकोत आणि त्यांनी पक्षाध्यक्ष मानून आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेव्हा त्यांच्या या निर्णयाला विरोधकांनी चांगलंच ट्रोल केलं. अशा प्रकारे त्यांचा दुसऱ्यांदा राजकारणात प्रवेश होता राहिला. मात्र आता ते जेव्हा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा मात्र त्यांच्या राजकारणात फक्त प्रवेशच नाही तर मोठा कमबॅकच झाला असं म्हणावे लागेल. कारण दोनदा लॉन्च होता राहिलेला कृष्णराज महाडिक यांना नेहमीच विरोधक टार्गेट करत होते. मात्र पक्षाने त्यांना फक्त कोल्हापूर शहर किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यात काम करण्याची संधी दिली आहे. राज्यात युवा मोर्चामध्ये काम करतच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार राम सातपुते आणि धनंजय मुंडे यांनी राजकारणात इतकी मोठी मजल मारली आहे. त्यामुळे जसं कृष्णराज महाडिक यांचे वडील धनंजय महाडिक सांगतात, कृष्णराज हा उगवता सूर्य आहे आणि आज त्याची पहाट झाली आहे. त्याच धर्तीवर आपल्याला म्हणावं लागेल की पट्ट्याने लॉन्चच्या आधीच कमबॅक करून दाखवलं. तुम्हाला काय वाटतं? कृष्णराज महाडिक युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली वेगळी छाप सोडतील का? तसेच येणाऱ्या काळात कृष्णराज महाडिक कोल्हापुरातून आमदार म्हणून निवडून जातील का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कृष्णराज महाडिक यांच्या एकूण राजकीय आणि सामाजिक भूमिकेबद्दल काय वाटतं ते देखील नक्की आम्हाला सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.